सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बोलेवाडी इच्छापूर्ती गणेश आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजपर्यंत आपण अनेक सेल्फी पॉइंट्स पाहिले, तसेच अनुभवले देखील आहेत. पण आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वप्रथम असा एक आगळा वेगळा सेल्फिश पॉइंट. होय, सेल्फिश पॉइंट. आजच्या महागाईच्या दिवसात हॉटेल, बार, पब मध्ये मजा मस्तीचे आपण सेल्फी काढतो आणि सहजपणे वेटरला 100 रुपयांची टीप हमखास देतो. पण भाजी मंडईत निव्वळ 10-20 रुपयांची भाजी खरेदी करताना घासाघीस करतो. कर्जापायी आत्महत्या न करता एक वेळ उपाशी राहून सर्वांचं पोट भरणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्याच्या जिद्दीसाठी त्यांच्याबरोबर कुणी सेल्फी काढणार का? सांगा ना. आपल्या 21व्या शतकाच्या आधुनिक समाजात एक पॉर्न स्टार, सुप्रसिद्ध नटी बनवून मानसन्मान मिळवते. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची धडपड असते. पण एका बलात्कार पीडित महिलेला नवी उमेद मिळाली म्हणून आपला वैयक्तिक सहभाग किती असतो? अहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला मानाचा दर्जा दिला जातो. आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्त्री मुलगी, बहीण, पत्नी, आई अशा अनेक भूमिका वठवते. मग तिच्या या जिद्दीसाठी तिच्यासोबत कुणी सेल्फी काढणार का हो? सांगा ना. आजकालची तरुणाई गड किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाते. किल्ल्यांच्या कठड्यावर उभे राहून धोकादायक सेल्फी काढून साहसी कृत्य केल्याचा आनंद मिळवते. पण भारतीय सैन्य रात्रंदिवस समुद्र सपाटीपेक्षा उंच अशा काश्मीर आणि सियाचीन खोऱ्यात -50°C अंग गोठवणाऱ्या थंडी आणि जैसलमेर बॉर्डरवर 40°C प्रचंड उकाड्यात देशाच्या संरक्षणासाठी खंबीर उभे असतात. मग त्यांच्या ह्या जिद्दीसाठी त्यांच्यासोबत कुणी सेल्फी काढणार का हो? सांगा ना. आपला भारत देश म्हणजे सणांचं, उत्सवांचं माहेर घरच जणू. अहो, विविध धर्मांचे सण इथं एकोप्यानं आणि आनंदानं साजरे केले जातात. पण आपल्याला सण आनंदानं, शांततेनं साजरे करता यावे म्हणून कुणीतरी स्वतःच्या घरातील सण सोडून आपली ड्युटी बजावत असतो. आणि तो म्हणजे आपला महाराष्ट्र पोलीस. सिनेमातील हिरोंबरोबर सेल्फीसाठी त्यांच्या बंगल्याबाहेर तासनतास उभे राहणारे आपण ह्या आपल्या खऱ्याखुऱ्या हिरोंसोबत म्हणजेच महाराष्ट्र पोलिसांसोबत सेल्फी काढणार का हो? सांगा की. थांबा थांबा थांबा. माझ्यासोबत सेल्फी काढू नका, कारण माझ्या जन्माआधीच सोनोग्राफीनं माझा सेल्फी काढून माझी भ्रूण हत्या केली जाते. ही व्यथा आहे जन्माआधीच घरच्यांना नकोशा झालेल्या एका स्त्री अर्भकाची. अहो, सर्वांनाच आपल्या घरात एक बहीण, पत्नी, आई पाहिजे. पण मग मुलगी का नको? गेल्या 10 ते 20 वर्षात बोर्डाच्या परीक्षेत मुलीच बाजी मारत आहे. तसंच नवीन कला, ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता ही मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त असते हे वैज्ञानिक संशोधनात निष्पन्नच झालं. मुलींच्या अशा ह्या अलौकिक कर्तृत्वासाठी त्यांच्यासोबत कुणी सेल्फी घेणार का हो? लास्ट बट नॉट द लीस्ट, तुम्ही. होय, तुम्हीच. म्हणजे आपण सर्वजण, अर्थात कॉमन मॅन, सामान्य माणूस. सामान्य माणूस ज्याच्या असामान्य अशा मेहनतीमुळे, चिकाटीमुळे आज विविध उद्योगधंदे चालत आहेत. अहो, जो स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्यांसाठी धावतो, जो अहोरात्र कष्ट करतो, ट्रेनच्या गर्दीत गुदमरत प्रवास करतो, पण कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर सुखाची लकीर उमटली ना की त्यात सर्व काही भरून पावतो. जिद्द, सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, माणुसकी ह्या शब्दांना खरा अर्थ प्राप्त होतो तो ह्या सामान्य माणसामुळेच.
अहो, म्हणून तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेला तो कॉमन मॅन अजरामर झालाय. पण ह्या सामान्य माणसाला कुणी आपल्यासोबत सेल्फी काढेल अशी अपेक्षा देखील नसते, कारण तो असतो निरपेक्ष, निर्मळ, निराकारी. आणि म्हणूनच ज्याच्याबरोबर सेल्फी हा अवश्य काढलाच पाहिजे तो आहे कॉमन मॅन, अर्थात सामान्य माणूस. कारण तो सेल्फिश नसतो, तर सेल्फ रिस्पेक्ट असलेला असतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, संत तेथेची ओळखावा, देव तेथेची जाणावा. या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे समाजाची सेवा, देशप्रेम आणि स्त्रियांबद्दल आदर राखण्याचा पण आज आपण इच्छापूर्ती गणेशाच्या चरणी मस्तक ठेवून करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती